नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. मानवाचं पहिलं प्रेम म्हणजेच निसर्ग. निळभोर आभाळ, शीतल चांदण, हवेची थंडगार झुळूक, भनांता वारा, खळाळणारी नदी, समुद्राची गाज, हे सगळं मानवाला हवंहवंसं वाटतं. पण या सगळ्याच्या पलीकडे मानवाला प्रिय असतो तो म्हणजे वृक्ष, अर्थात झाड. सळसळत्या जीवनाचं प्रतीक असलेलं झाड मानवाच्या भावना, संवेदना, अध्यात्म, विज्ञान, संस्कृती या सगळ्याची नाळ या झाडाशी अगदी घट्ट जोडलेली. नंदिनी भुवड यांच्यासोबत आपण अनुभवणार आहोत झाड. शब्दस्पंदन या आपल्या काव्य मैफिलीतून. निर्मिती साहित्य उत्सव, संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया शब्दस्पंदन भाग 4. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज शब्दस्पंदनच्या भागात आपण आपल्या एका जवळच्या मित्राबद्दल बोलणार आहोत. कोण बरं हा मित्र? अगदी सगळ्यांच्या जवळचा, निसर्गातील समृद्धतेची लयलूट करणारा मित्र, सखा, वृक्ष म्हणजेच झाड. या समृद्ध मित्रानं खऱ्या अर्थानं मैत्री जपली आहे, निभावली आहे. झाड आपल्याला फळं देतं, फुलं देतं, प्राणवायूही देतं, सावली देतं, पक्ष्यांना आश्रयही देतं. पण आपण मात्र या मित्राची जराही कदर करत नाही. एवढ्यातच वटपौर्णिमा हा सण आपण साजरा केला. झाडाच्या फांद्या तोडून त्या कुंडीत खोवून पूजा करताना पाहिल्यावर वाटतं आपण आपल्या परंपरा, आपले सण अविचाराने पुढे चालू ठेवतोय का? न त्यामागचं विज्ञान समजून घेतोय, ना त्यामागचा विचार समजून घेतोय. याच विषयाची माझी एक कविता आता मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे वड. दे तुझ्या विस्तीर्ण जगण्याचं दान, दे तुझ्या विस्तीर्ण जगण्याचं दान, घट्ट रुजून ताठ उभं राहण्याचं भान, घट्ट रुजून ताठ उभं राहण्याचं भान. तू भरभरून देत असलेल्या प्राणवायूचीही नाही राहिली आम्हाला कदर, तू भरभरून देत असलेल्या प्राणवायूचीही नाही राहिली आम्हाला कदर. परंपरेच्या दोऱ्याचे वेढे घेताना सुटू देत एक एक करून आमच्या संकुचित मनाचे पदर. परंपरेच्या दोऱ्याचे वेढे घेताना सुटू देत एक एक करून आमच्या संकुचित मनाचे पदर. दे तुझ्या जीर्णपणातलं तग धरून राहण्याचं बळ, दे तुझ्या जीर्णपणातलं तग धरून उभं राहण्याचं बळ. बोथट होत चाललेल्या जाणीवांना लागू देत नव्या जन्माची कळ, बोथट होत चाललेल्या जाणीवांना लागू देत नव्या जन्माची कळ. वर्षातून एक दिवस अमरत्वासाठी तुझ्याकडे घ्यायची धाव, वर्षातून एक दिवस अमरत्वासाठी तुझ्याकडे घ्यायची धाव. उरलेले 364 दिवस तुझ्याच अस्तित्वावर घालायचा घाव, उरलेले 364 दिवस तुझ्याच अस्तित्वावर घालायचा घाव. दे तुझ्या असण्या नसण्यातली निस्वार्थता, दे तुझ्या असण्या नसण्यातली निस्वार्थता, नातं निभावण्याचं सच्चेपण. दे तुझ्या असण्या नसण्यातली निस्वार्थता, नातं निभावण्याचं सच्चेपण.
7 जन्मांचं नंतर बघू रे, याच जन्मात याच क्षणाला पुन्हा जागू दे माणूसपण, पुन्हा जागू दे माणूसपण. मित्रमैत्रिणींनो, दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांचा ढीग पाहिला आणि दुसऱ्या दिवशी त्या केविलवाण्या फांद्या सुकलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या पाहिल्या की मन अगदी सुन्न होतं. झाड या मित्राला आपण खूपच गृहीत धरतो का? हक्काने कधी त्याच्या फांद्या तोडून आणतो, कधी पानं तोडून आणतो, कधी फळंही ओरबाडतो. सगळ्यांच्या उपयोगी पडणारं हे झाड मात्र निमूटपणे सारं सहन करत असतं. इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील जॉर्ज लोपिस यांची एक कविता झाडाच्या या मौनाविषयीचीच गोष्ट सांगणारी. आनंदाने जगण्यासाठी झाडाचे सर्व गुण आपण आपल्या अंगी बाणवावेत, झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश देणारी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे हिरव्यागार झाडासारखं. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. झाड बसतं ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कुणीच नसतात, पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्याचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या पानांवरून वहीच्या पानांवर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. सावं कसं? सळसळत्या पानांसारखं. मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं? तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातील ही जॉर्ज लोपिस यांची कविता 10वीच्या मुलांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे. त्यांच्यात झाडाविषयी, निसर्गाविषयी नव्या जाणीवा उत्पन्न करणारी आहे असं मला वाटतं. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक कवितेत येणारं झाड हे त्याच्या आठवणींचा सुंदर कोपरा असते. कधी ते हळुवार प्रेमाचे साक्षीदार असते, तर कधी त्याचे ऋतुचक्र आपण आपल्या आयुष्यातील बदलांशी अगदी सहज जोडतो. आपल्या भावस्पर्शी कवितांमधून तरल अनुभूती देणाऱ्या कवयित्री अश्विनी मेढी घाटपांडे यांची एक कविता आता मी सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे हा चाफा असाच ठेव. आता जरी वठला आहे, आता जरी वठला आहे, डोळे मिटून बसला आहे. कधीतरी पालवी फुटेल अन त्याचे मौन सुटेल. कधीतरी पालवी फुटेल अन त्याचे मौन सुटेल. त्याचं मौन सुटण्यासाठी
त्याचं मौन सुटण्यासाठी हा चाफा असाच ठेव. त्याचं मौन सुटण्यासाठी हा चाफा असाच ठेव. जेव्हा पुन्हा हिरवा होईल पूर्वीसारखाच बरवा होईल. जेव्हा पुन्हा हिरवा होईल पूर्वीसारखाच बरवा होईल. पक्षी त्यावर संसार मांडतील. इवल्या चोचीत दाणे सांडतील. पक्षी त्यावर संसार मांडतील. इवल्या चोचीत दाणे सांडतील. चोचीतल्या त्या दाण्यांसाठी हा चाफा असाच ठेव. चोचीतल्या त्या दाण्यांसाठी हा चाफा असाच ठेव. जेव्हा त्याला फुलं येतील जग सारं सुगंधी करतील. जेव्हा त्याला फुलं येतील जग सारं सुगंधी करतील. कुणी ती केसात माळतील. कोणी वहीत जपून ठेवतील. कुणी ती केसात माळतील. कुणी वहीत जपून ठेवतील. वहीतल्या त्या आठवणींसाठी हा चाफा असाच ठेव. वहीतल्या त्या आठवणींसाठी हा चाफा असाच ठेव. कदाचित तो पुन्हा सुकेल. कदाचित तो पुन्हा सुकेल. काळजी नको पुन्हा प्रसवेल. काळजी नको पुन्हा प्रसवेल. त्यातल्या प्रत्येक पानात तुझी एक कविता गवसेल. त्यातल्या प्रत्येक पानात तुझी एक कविता गवसेल. तुझ्या त्या कवितेसाठी तरी हा चाफा असाच ठेव. तुझ्या त्या कवितेसाठी तरी हा चाफा असाच ठेव. मित्रमैत्रिणींनो, किती सुंदर शब्द आहेत आणि किती तरल भावना मांडली आहे अश्विनीताईंनी. या मित्राबद्दल बोलताना जास्त प्रकर्षानं जाणवतंय त्याचं आपल्या जीवनातलं महत्त्व. निसर्गाचा समतोल बिघडवणारे आपणच आणि तो पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करणारेही आपणच. झाड लावण्याचं, झाड जगवण्याचं काम अनेकांनी हाती घेतलंय खरं, पण ते हात तुकडे पडतायत वृक्ष तोडणाऱ्या हातांपुढे. हा मित्र किती प्रामाणिक आहे बघा. घाव सोसून संपतो तरीही त्याच्या खुणा सोडून जातो. त्या खुणाही आपल्याला वाट दाखवण्याचं काम करतात. याच आशयाची माझी एक कविता आता मी सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे खूण. रणरणट ऊन आणि पोळलेले पाय. रणरणट ऊन आणि पोळलेले पाय. अदृश्य झाड जणू हरवली माझी माय. अदृश्य झाड जणू हरवली माझी माय. हिरव्या तिच्या कुशीत मन शांत विसावायचं. हिरव्या तिच्या कुशीत मन शांत विसावायचं. सावलीमध्ये तिच्या क्षणभर वारही थपकायचं. सावलीमध्ये तिच्या क्षणभर वारही थपकायचं. मुळावरच घाव घालून त्यांनी आईचा बळी दिला होता. मुळावरच घाव घालून त्यांनी आईचा बळी दिला होता. तिचा शेवटचा श्वास माझी वाट बघत होता. तिचा शेवटचा श्वास माझी वाट बघत होता. हताश होऊ नको बाळा, मी इथेच राहीन. हताश होऊ नको बाळा, मी इथेच राहीन. सावली देत नसले तरी मैलाचा दगड होऊन राहीन. सावली देत नसले ना तरीही मैलाचा दगड होऊन राहीन. खोलवर रुजले होते म्हणून मातीवरही थोडी उरले आहे. खोलवर रुजले होते म्हणून मातीवरही थोडी उरले आहे. वाटसरूंना दिशा देणारी खूण बनून राहिले आहे. वाटसरूंना दिशा देणारी खूण बनून राहिले आहे. वाट दाखवण्याचं काम मी हाती आहे घेतलं. वाट दाखवण्याचं काम मी हाती आहे घेतलं. चुकलेला वाटसरू आणि चुकलेला माणूस दोन्ही माझीच नारे लेकरं. चुकलेला वाटसरू आणि चुकलेला माणूस दोन्ही माझीच नारे लेकरं. असा हा मित्र भरभरून देतो आहे, देत राहील. पण त्याच्या विशालतेपुढे आपण किती खुजे आहोत हे आपण त्याला वेळोवेळी दाखवून दिलं आहे. आपण मोठमोठाले संकल्प करण्याची गरज नाही. जाता जाता रोज एखाद्या सुकलेल्या झाडाला पाणी दिलं. येता जाता आपल्याकडील बिया रस्त्याच्या कडेला टाकत गेलो. प्रवासात बिया डोंगरावर उधळत गेलो.
किंवा घरातल्या बागेत काही फुलझाडं लावली, जोपासली, थोडी घराच्या परिसरात लावली, अगदी भेट द्यायची झाली तर मित्रमैत्रिणींना, आप्तजनांना रोपे, बिया भेट दिल्या, तर अशातूनही आपण आपल्या या मित्राबरोबर असलेली आपली मैत्री निभावली असं म्हणता येऊ शकेल. मित्रमैत्रिणींनो, शब्दस्पंदनच्या या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा नक्की भेटूया पुढच्या भागात. मनःपूर्वक धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.